सुप्रभात मंडळी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मोटो ब्लॉगमध्ये। मालवणमधला आपला तिसरा दिवस आहे। डोळे पण सुचलेले आहेत। जस्ट पुराणी मला ना उठून आणलं। मी काल बोललेलं तुम्हाला 5 वाजता येणार आहे, पण ते लेट झालं, थोडं लेट झोपलेलं आणि ते काय रापण प्रकार होता, सो तो बघण्यासाठी आपण सकाळी सकाळी आलोय मस्तपैकी। रापण 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 लोक आहे ना इथूनच मच्छी घेतात सकाळी सकाळी। आपली पोरं कुठे गेली? हा ते बघा कुठे गेली। अरे नमस्कार। किती मच्छी आहे। मला नाही होली हाली ओलीवालच असते कुठे बघ। हा तेच आहेत। कोणतं नाही का हा बघ आपला कोण नारळ आहे म्हटलं कुठं आहे अलग अलग आहे। पिशवीत कसं काय गेलंय ओमी? पिशवीत कसं काय गेलंय ओमी? हा पिशवीत कसं काय गेलं सगळं? आता खेकडा पण आले रे। हा बघ केवढा आहे हा बघ। अरे पिशवीत कसं काय गेलं मेल्या? पिशवीत कसं गेलंय? रापण प्रकाराचं वाटप आहे सध्या। आणि बघा खेकडा बघा केवढा आहे। नानाची टांग रे। नवीन वेटर आमचे। तर मित्रांनो मस्त असं जेवण झालंय बांबूमध्ये आणि निघायची पण वाईब आहे सध्या। गाडी बुक करतोय, म्हणजे इथून आपल्याला डिरेक्ट कुडाल स्टेशनला सोडलं आणि 7ची ट्रेन आहे आपली रिटर्नची। म्हणजे ऑलमोस्ट आपला संडे संपला आहे आणि आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे। तर मग आता आम्ही हे आपली सर्व बांधिलकी फॅमिली टी शर्ट घातलं। आम्ही टी शर्ट आपली होती उन्हाळ भटकंती। काय उन्हाळ भटकंती दाखव इथे मामू। उन्हाळ भटकंती आहे तरुण तर घे फिरून। हे माझं आहे। हा कॅमेरा आपला आहे। गाडी माझी आहे। हां गाडी तुझी आहे। भावकी तुझी आहे ती। काय काय
करून तर घे फिरून. तर टी शर्ट घेतली होती, ती घातली सध्या. मी नाही घातलं, मी आणलंच नाही, मी दरवर्षी नाही आणत. मी ॲज अ फोटोग्राफर म्हणून असतो आणि हे सर्व एकत्र असतात एका लुकमध्ये. तर आता यांना ऊत सुटलं आहे, खास करून कुणाला, प्रथमेशला. त्याला ताप भरला तरी पण ऊत सुटला की त्याला आईस्क्रीम खायचं आहे. तर मग आईस्क्रीम खायला जातो आहे आता. आणि मग आता घरी जाऊ, थोडा रेस्ट करू. मग 4-5 वाजता मस्त पॅकिंग वगैरे करून सारा झाला आहे तो सर्व व्यवस्थित करून परतीचा प्रवास आपला चालू होईल. येते बघ, नजर नका लावू. घर एक मनातलं, निसर्गाच्या सानिध्यातलं. ऋतुराज फोडलेली आहे मेल्या, हे फोडलेली आहे ही. बरोबर चालतंय. कष्ट वाचवले आम्ही, नाही कष्ट वाचवले. जरा बसूया तुला. माझी काय होती ती रील, सुखाच्या सानिध्यात निसर्गाच्या खुशीत एक अथांग असा प्रवास. तर सध्या तर मंडळी आपला परतीचा प्रवास सध्या चालू झालेला आहे. वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आपण निघतो इथून कुडाळला. कुडाळ स्टेशनवरून आपली 7 वाजताची ट्रेन आहे आणि आपली गाडी आलेली आहे. इथे सर्व पब्लिक बसलेली आहे. नाही ना, ओके. तर प्रवास असं आहे की इथून मग जाऊ ट्रेनने. ट्रेनची स्लीपरची बुकिंग आहे आणि त्यानंतर मग पुढे ट्रेनचा आराम. कुडाळ स्टेशनला खूप गरमी आहे आणि 2 तास डिले आहे. ट्रेन 7चा टायमिंग होता पण 8चा आहे सध्या. तर आता हे बघा, थकलेले चेहरे बसलेले तिथं, थकलेले चेहरे बसलेले आहेत. आणि हे आपले तापालेले माणसं मोबाईलमध्ये लिखतात. आणि हे हा बोलतोय आता 2 तास लेट आहे तर कुडाळ फिरून घेऊया आपण. कुठं कुडाळ भूक लागलेली, वडापाव खायला आलेलो आणि व्हिडिओ कॉल आलाय आपला गावावरतून. नितू शेठ, अरे कट झाला यार, कट झाला यार, शिट. चला एक फेरफटका मारून येऊ इथून, हलके होऊ जरा. मला सगळंच खावं वाटतं बघताय. आहे तरुण तर घे फिरून. चल चल चल. का मस्त असं झालाय आणि खायला घेऊन आलोय पोरांना. पण ना एवढं गरीब में बाट दे, गरीब में बाट दे. चालत 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 चलत कुडाळ डेपोला गेलो ना. 2 तासाच्या वेटिंग नंतर फायनली ट्रेन आली आपली, तुतारी एक्सप्रेस. A7 आहे आपला डबा. अरे ही सेकंड स्टॉप आहे या गाडीचा, सेकंड स्टॉप आहे.
झाल्यात कन्फर्म. इकडे विक्रम शेठ, इकडे सायली आणि इकडे ओमकार आणि मी चाललो त्या साईडला. चला तर आपला फायनली परतीचा प्रवास चालू झालेला आहे ट्रेनने आणि हा आहे तुमचा अथांग प्रवास आहे. चला मग आता हा प्रवास इथपर्यंतच होतो.